आज आपण वेगवेगळ्या संकल्पना शिकणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाशी रिलेटेड किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत, उपभोग्य वस्तू, भांडवली वस्तू, त्यानंतर अंतिम वस्तू, या सगळ्या संकल्पना आज आपण शिकूया. तर उपभोग्य वस्तू, आजच्या लेक्चरला आपण उपभोग्य वस्तू ही संकल्पना शिकूया. ही संकल्पना 4 मार्काला तुम्हाला पेपरमध्ये विचारतात, आहे ना. तर उपभोग्य वस्तू म्हणजे नेमकं काय होत असते, काय, कशाला आपण उपभोग्य वस्तू असे म्हणतो. बघा, हे माझे जे पिक्चर आहे, या ठिकाणी मी दाखवलेलं पिक्चर आहे. हे पिक्चर, या पिक्चर मध्ये ज्या वस्तू तुम्हाला दिसतात, हे बघा, हे एका मॉलचे पिक्चर आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला ठेवलेल्या दिसतात आणि या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. आता उपभोग्य वस्तू म्हणजे नेमकं काय, उपयोगिता म्हणजे काय, हे आपल्याला शिकायचं आहे की वस्तूचा वापर आपण कशासाठी करतोय. जी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगाची असते तिला आपण काय म्हणतो, उपभोग्य वस्तू म्हणतो. आणि ती वस्तू आपल्या उपयोगाची का असते, त्या वस्तूमध्ये असे कोणते गुण असतात की त्यामुळे आपल्याला ती वस्तू वापरायची असते, कुठले गुण असतात, तर त्याला आपण उपयोगिता सुद्धा असे म्हणतो. म्हणजेच काय की एखाद्या वस्तूमध्ये माणसाच्या इच्छा पूर्ण करण्याची जी क्षमता असते तिला आपण काय म्हणत असतो, तर उपयोगिता असे म्हणतो. म्हणजेच काय, वस्तूमध्ये उपयोगिता आहे, वस्तूमध्ये उपयोगिता आहे, म्हणून त्या वस्तूचा वापर आपण करत असतो, आपल्या उपभोगासाठी त्या वस्तूचा वापर करत असतो. कारण काय, तर वस्तूमध्ये उपयोगिता नावाचं गुणधर्म आहे. म्हणजेच काय, उपयोगिता आहे म्हणजेच काय की त्या वस्तूमध्ये माणसाच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता प्राप्त आहे ना. एखादा डस्टर आहे किंवा चॉक आहे, पेन आहे किंवा पेन्सिल आहे. पेन सपोज दॅट आपण ही एक वस्तू पकडली, या वस्तूमध्ये मानवाची इच्छा तृप्त करण्याची क्षमता आहे. म्हणजेच काय की माणूस त्या पेनकडून कोणती अपेक्षा करेल, की त्या पेनकडून कागदावर लिहिण्याची अपेक्षा करेल, है ना. त्या पेनच्या आधारे कागदावर लिहिण्याची अपेक्षा तो करेल. आता जे गुणधर्म त्या वस्तूमध्ये आहेत तीच अपेक्षा मानव त्या वस्तूकडून करेल. जर पेन आहे, त्या पेनला म्हटलं की तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जा, पेन चालत जाणार आहे का, नाही. एखादा टेबल आहे, टेबलचा उपयोग आपण बसण्यासाठी करतो, त्या टेबलला तुम्ही म्हटलं, कारण ती निर्जीव वस्तू आहे, त्या टेबलला जर म्हटलं की या क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये जा, असं जर म्हटलं तर ते जाणार का, शक्य नाही, निर्जीव आहे. म्हणजेच काय की जे गुणधर्म त्या वस्तूमध्ये आहेत तीच इच्छा ती वस्तू तुमची पूर्ण करू शकते. म्हणजेच वस्तूमध्ये उपयोगिता आहे, पेनमध्ये उपयोगिता आहे. कारण पेनाचा आधार घेऊन तुम्ही वहीवर किंवा बुकवर, एखाद्या रजिस्टरवर तुम्ही पेनाचा आधार करून घेऊन तुम्ही एखादी तुमच्या नोट्स लिहू शकता, किंवा तुम्हाला तुमच्या मनात असलेले काही जे विचार आहेत ते विचार तुम्ही त्या पेनच्या माध्यमातून तुमच्या नोटबुकवर प्रकट करू शकता. हा पेनामध्ये असलेला गुणधर्म आहे आणि त्यामुळेच त्या पेनामध्ये उपयोगिता आहे. म्हणजेच तुमची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे असं आपण म्हणतो, ठीक आहे. आणि ही उपयोगिता असल्यामुळेच आपण त्या वस्तूचा उपभोग घेत असतो. काय करत असतो, उपभोग घेत असतो, कंझम्पशन करत असतो, आहे ना. तर अशा प्रकारे उपभोग्य वस्तू असतात. तर बघा की उपभोग्य वस्तूची संकल्पना आपल्याला काय म्हणता येईल की दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तू वापरतो की विविध गरजा भागवण्यासाठी विविध वस्तूचा उपभोग किंवा वापर घेत असतो. आता आताही सांगितलंय की मानवामध्ये मानवी गरजा किंवा वस्तूमध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची शक्ती असते, तिलाच आपण काय म्हणतो, उपयोगिता असे सुद्धा म्हणतो. आणि उपयोगितेचा वापर करणे म्हणजे काय होत असते, उपभोग.
घेणे होय, उपभोग घेणे होय व उपयोगितेचा वापर करणे म्हणजेच काय, वस्तूमध्ये उपयोगिता आहे, त्या वस्तूमध्ये असलेल्या उपयोगितेचा वापर आपण करत असतो आणि म्हणूनच आपण तिला उपभोग वस्तू असे म्हणतो, उपभोग्य वस्तू असे म्हणतो. कारण पेनामध्ये म्हटलेलं आहे की पेनामध्ये जी उपयोगिता आहे लिहिण्याची, ही उपयोगिता, त्या उपयोगितेचा आपण वापर करतो, म्हणजेच पेनाचा वापर करतो. म्हणजेच त्याच्या पेनामध्ये जी काही उपयोगिता आहे त्या उपयोगितेचा वापर करून करतो आणि उपभोग त्या वस्तूचा आपण काय करतो, उपभोग घेतो. म्हणजे काय, वापर करतो. उपभोग म्हणजे काय, वापर करणे, कंझम्पशन करणे. यावरून उपभोग्य वस्तू म्हणजे आपली इच्छा किंवा गरज पूर्ण करण्याकरिता उपभोक्त्याद्वारे उपभुक्त केली जाणारी वस्तू म्हणजेच उपभोग्य वस्तू होय. आता दुसरा या ठिकाणी परत मी सांगतो की उपभोग्य वस्तू ही उपभोक्त्याद्वारे प्रत्यक्षपणे उपभोगासाठी खरेदी केली जाते, कारण त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणून आपण त्या वस्तूची खरेदी करीत असतो. उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी सांगितलंय की ब्रेड आहे, बिस्किट आहे, अन्नधान्य आहे, कापड आहे, सायकल आहे, पंखा आहे, मोटरसायकल आहे, टेलिफोन आहे, टेलिव्हिजन आहे, इत्यादी इत्यादी अशा अनेक उपभोग्य वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो किंवा त्या वस्तूंचा उपभोग घेत असतो, कारण तिचा वापर अन्य वस्तूच्या उत्पादनाकरिता केला जात नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण ज्या वस्तूमध्ये जी उपयोगिता आहे त्याच उपयोगितेचा वापर करण्यासाठी ती वस्तू तयार झालेली आहे. त्यानंतर कोणत्याही वस्तूचा उपभोग घेण्याकरिता त्या वस्तूचं प्रत्यक्ष सेवन करणे किंवा खाणे आवश्यक नाही, तर त्या वस्तूमधील उपयोगितेचा वापर केल्याने ही उपभोगाची क्रिया होत असते असं आपण या ठिकाणी अनेक अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे. उदाहरणामध्ये ब्रेड आहे, बिस्किट आहे, अन्नधान्याचा आपण प्रत्यक्षपणे सेवन करून उपभोग घेतो, तर कापड, सायकल, पंखा इत्यादी उपयोगितेचा वापर करून म्हणजे त्या वस्तूचा वापर करून उपभोग घेत असतो. तात्पर्य असं या ठिकाणी सांगितलंय की उपयोगितेचा वापर करणे म्हणजे उपभोग होय. या ठिकाणी बघा ही गोष्ट सांगितलेली आहे की कधी कधी आपण एखाद्या वस्तूचं सेवन करत असतो, म्हणजेच अन्नधान्य म्हणा किंवा पोळी म्हणा, भात म्हणा, ब्रेड म्हणा, बिस्किट म्हणा, याचा आपण सेवन करतो म्हणजे त्या वस्तू खातो है ना. म्हणजेच काय की बिस्किटमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे, ब्रेडमध्ये तुमच्या खाण्याच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे, अन्नधान्यामध्ये, पोळीमध्ये, साखरेमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. मग प्रश्न कधी कधी असा पडतो की ज्या वस्तूचा आपण सेवन करतो त्यांनाही मग उपभोग्य वस्तू म्हणायचं का, तर हो, त्यांना सुद्धा ही उपभोग्य वस्तू आपण म्हणत असतो, कारण त्याही वस्तूमध्ये उपयोगिता आहे. काय आहे, त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे. ब्रेड आहे, बिस्किट आहे, अन्नधान्य आहे किंवा फ्रुट्स आहेत, एखाद्या ऍपल आहे, संत्री आहे, पेरू आहे, सगळ्या सेवन करण्याच्या वस्तू आहेत, खाण्याच्या वस्तू आहेत. याही वस्तूमध्ये माणसाच्या गरजा पूर्ण करण्याचे, खाण्याच्या गरजा आहे ना, खाण्याच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असते, म्हणून आपण त्या वस्तूचं सेवन करत असतो, वापर करीत असतो, खात असतो. तर याही वस्तू उपभोग्य वस्तू आहेत. दुसऱ्याही वस्तू अशा आहेत ज्याच्या वस्तूचा आपण खात नाही तर त्याचा वापर करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ कपडे, सायकल आहे, पंखा आहे, टेबल आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, शूज आहे, चष्मा आहे, घडी आहे, या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. परंतु या वस्तूचा आपण काय करतो, खातो का त्या वस्तू, नाही तर त्याचा वापर करत असतो. या सुद्धा उपभोग्य वस्तू आहेत. यानंतर ह्या बघा, या ठिकाणी मी चित्राद्वारे दर्शविलेलं आहे की कपडे हे सगळे उपभोग्य वस्तू आहे. हा या ठिकाणी काय आहे, चिली लिहिलेला आहे, अमूलच्या चिली लिहिलेला आहे. इथे हे अत्तरचं दिलेलं आहे, काही या ठिकाणी ड्रिंकिंगचं मटेरियल दिलेलं आहे, इथे स्नॅक्स दिलेलं आहे, इथे काय म्हणतो आपण त्याला, चिप्स वगैरे जे असतात आपण दैनंदिन जीवनामध्ये सेवन करतो. इथे बॉटल दिलेला आहे, ज्या पाण्याच्या बॉटल आहे, इथे हँडवॉश पण दिलेला आहे, स्प्रे पण दिलेला आहे, डिओड्रिंट पण दिलेला आहे. या सगळ्या वस्तूचा समावेश आपल्याला काय करतात, उपभोग्य वस्तूमध्ये करता येईल. लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला समजण्यासाठी हे चित्र या ठिकाणी मी दर्शवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर
उपभोग्य वस्तूचे आपल्याला वैशिष्ट्य बघायचे आहे की कोणत्या वस्तू या उपभोग्य वस्तू आहेत. आता या ठिकाणी पहिला वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की उपभोग्य वस्तूमध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची इच्छा असते किंवा क्षमता असते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण वस्तूचा उपभोग का घेतो, कारण त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, माणसाच्या इच्छा पूर्ण करण्याची त्या वस्तूमध्ये क्षमता आहे, म्हणजेच त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे असं आपण म्हणतो आहे. म्हणजेच माणसाच्या गरजा पूर्ण करण्याची इच्छा आहे, त्या शक्ती त्या वस्तूमध्ये असते, म्हणूनच आपण त्या वस्तूचा उपभोग घेत असतो. दुसरा या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की उपभोग्य वस्तू या मृत वस्तू असतात, म्हणजेच आपण त्या डोळ्याने पाहू शकतो किंवा स्पर्श करू शकतो. आता ज्या वस्तू असतात त्या काय असतात की मृत असतात, म्हणजे निर्जीव असतात. काय असतात? निर्जीव असतात, त्यांना जीव नसतो. तर अशा वस्तू या विजिबल असतात, म्हणजे त्याला आपण त्या वस्तूंना डोळ्याने पाहू शकतो आणि त्याला स्पर्श करू शकतो. उदाहरणार्थ आहे सायकल आहे, एखादी सायकल ही उपभोग्य वस्तू आहे, म्हणजे ती मानवाच्या इच्छा पूर्ण करण्याची त्या वस्तूमध्ये क्षमता आहे, म्हणजेच उपयोगिता आहे. त्या उपयोगितेचा आपण वापर करतो आणि त्या वस्तूचा आपण उपभोग घेत असतो, म्हणजे त्या वस्तू वापरत असतो. तर मग या सायकलला आपण डोळ्याने पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. सायकलला एखाद्या ठिकाणी ठेवल्यानंतर ती त्याच ठिकाणी राहील जोपर्यंत आपण तिला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणार नाही, कारण ती निर्जीव आहे, मृत आहे. ती डोळ्याने पाहू शकतो, तिला स्पर्श करू शकतो, परंतु ती स्वतःहून चालू शकत नाही जोपर्यंत आपण तिला काही तिचा वापर करत नाही. अशा प्रकारे हा दुसरा वैशिष्ट्य आहे की उपभोग्य वस्तू या मृत स्वरूपाच्या असतात, म्हणजेच त्या आपण डोळ्याने पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो, परंतु त्यांच्यामध्ये जीव नसते. ठीक आहे. तिसरा या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की उपभोग्य वस्तूवर उत्पादनाची पुढची प्रक्रिया होत नाही, म्हणजेच उत्पादन क्षेत्राच्या बाहेर असते. आता ही उपभोग्य वस्तू आहे, ही उपभोग्य वस्तू काय असते तर अंतिम वस्तू असते, उत्पादनाची अंतिम वस्तू, म्हणजेच कच्चा माल संपूर्ण उत्पादनाची प्रक्रिया करून ती वस्तू उत्पादित केल्या जात असते. अशा प्रकारची ही उपभोग्य वस्तू आहे, ती उत्पादन क्षेत्राच्या अगदी बाहेर असते. म्हणजे जसं सायकलचं आहे, सायकल हा अंतिम उत्पादन आहे, या सायकलला तोडून मोडून दुसरी वस्तू बनवू शकत नाही. जसं पेन आहे किंवा पेन्सिल आहे किंवा नोटबुक आहे किंवा पंखा आहे घरचा, पंखा हा अंतिम वस्तू आहे, म्हणजे उत्पादन प्रक्रिया, म्हणजे उत्पादनाचे चारही घटक उत्पादनाच्या कामावर लावल्यानंतर पंख्याचं उत्पादन झालेलं आहे. पंखा ही अंतिम वस्तू आहे. तर या अंतिम वस्तूचा वापर आपण, उपयोगिता असते त्यामुळे आपण उपयोग करतो, परंतु तिचा वापर पुढच्या प्रक्रियेसाठी किंवा पुढची एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी त्या वस्तूचा वापर आपण करू शकत नाही. म्हणजे सायकलला तोडून मोडून किंवा पंख्याला तोडून मोडून एखादी वस्तू आपण तयार करू शकत नाही, किंवा पंख्याचा पंखा हा कच्चा माल म्हणून दुसरीकडे वापरू शकत नाही. म्हणजेच काही उपभोग्य वस्तू ही अंतिम वस्तू असते, कारण याच्यावर चारही उत्पादनाचा घटकांचा वापर करून ही वस्तू काय केली जात असते, उत्पादित केल्या जात असते, तिच्यावर प्रक्रिया करून ती तयार झालेली असते, म्हणजेच अंतिम वस्तू असते. आता या ठिकाणी हा तिसरा वैशिष्ट्य आहे. हा चौथा वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल की काही उपभोग्य वस्तू उपभोगाकरिता उपयोगी असतात, तर काही वापराकरिता उपयोगी असतात. उदाहरणार्थ टेबल, खुर्च्या, साखर आणि पंखा, सायकल आणि पंखा. तर या ठिकाणी आता सांगितलेलं आहे की काही वस्तू उपभोग्य वस्तू अशा असतात की त्या वस्तूंचं आपण सेवन करतो, म्हणजे दूध आहे, दही आहे, अंडे आहे, मांस आहे, त्याच्यानंतर काही स्निग्ध पदार्थ आहेत. तर या वस्तूंचं आपण अन्नधान्य आहे, फळे आहे, त्याच्यानंतर या वस्तूचं आपण काय करतो, सेवन करतो, म्हणजे खात असतो. याही वस्तूला आपण उपभोग्य वस्तू असे म्हणतो. आणि दुसऱ्या काही अशा वस्तू असतात की त्याचा आपण फक्त वापर करतो, जसं टेबल आहे, खुर्च्या आहे, सायकल आहे, पंखा आहे, रेफ्रिजरेटर आहे,
वॉशिंग मशीन आहे, टीव्ही आहे, सोफा आहे, या वस्तू खात नाही तर आपण त्याचा वापर करीत असतो. तर मग दोन प्रकारच्या या उपभोग्य वस्तू असतात, एक सेवन करण्याकरिता आणि दुसरा वापरण्याकरिता. हा एक वैशिष्ट्य या ठिकाणी उपभोग्य वस्तूचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचं पाचवा वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की उपभोग्य वस्तू निरनिराळ्या दर्जाच्या असतात है ना, उत्तम दर्जाच्या, मध्यम दर्जाच्या, हलक्या दर्जाच्या इत्यादी, म्हणूनच त्याच्या किमती कमी जास्त. आता उपभोग्य वस्तू आहेत या क्वालिटीनुसार तयार झाल्या. जसं पंखा घ्यायला झाला किंवा तुम्हाला सायकल किंवा गाडी घ्यायची असेल किंवा एखादी रेफ्रिजरेटर घ्यायची असेल तर रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, जे फ्रीज आपल्याला 10,000ची मिळते, त्याच्यानंतर 20,000ची पण मिळते, 35,000ची पण मिळते, 60,000ची पण मिळते, 1,00,000ची मिळते, 2,00,000ची मिळते, 5,00,000ची सुद्धा रेफ्रिजरेटर मिळत असते. म्हणजेच या उपभोग्य वस्तूचा दर्जा हा वेगवेगळा असतो. म्हणजेच 10,000ची घेतल्या तर तुम्हाला जास्त फॅसिलिटी मिळणार नाही, आहे की नाही, पण 5,00,000ची घेतलं तर सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला त्या रेफ्रिजरेटर मध्ये मिळतात. 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर तुम्हाला 5,00,000ची पण मिळते, 10,00,000ची पण मिळते, 15,00,000ची मिळते, 20,00,000पर्यंतची मिळते, 25ची मिळते, 35ची मिळते, 1 करोडची मिळते, 10,00,000ची 50,00,000ची मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या उपभोग्य वस्तू असतात, त्याच्या दर्जानुसार त्या वेगवेगळ्या तयार झालेल्या असतात. तर अशा या उपभोग्य वस्तूचा दर्जा हा वेगवेगळा असतो. उत्तम दर्जाच्या, मध्यम दर्जाच्या, हलक्या दर्जाच्या असतात. मग तुम्ही कमी दर्जाच्या जर वस्तू घेतल्या तर तेवढी फॅसिलिटी किंवा तेवढ्या उत्तम सोयी सुविधा त्याच्यामध्ये मिळणार नाही. तर मग जर हलक्या दर्जाच्या वस्तू घेतल्या तर सोयी सुविधा मिळणार नाही. मग चांगल्या दर्जाच्या वस्तू घ्याल तर मग तुमची त्याची किंमत पण तेवढीच तुम्हाला मोजावी लागते. वेगवेगळ्या दर्जाच्या या उपभोग्य वस्तू असतात. सहावा वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं आहे, उपभोग्य वस्तूचा वापर उपभोगाकरिता केला जात असेल तर उपभोग्य वस्तू होईल, परंतु अन्य कार्यासाठी वापर केला जात असतो तर तिचा उपभोग्य वस्तू म्हणून म्हणता येणार नाही. उदाहरण द्राक्ष ही उपभोग्य वस्तू आहे, परंतु तिचा वापर मद्य, या ठिकाणी मद्य लिहायला विसरला असेल, मद्य तयार करण्यासाठी केला जात असेल तर तिचा उत्पादक वस्तू होईल. आता बघा या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की तुम्हाला उपभोग्य वस्तू ह्या अंतिम वस्तू असतात. या अंतिम वस्तू म्हणजे अंतिम वस्तूचा वापर करून अन्य वस्तू बनवता येणार नाही, है ना. हे वैशिष्ट्य तुम्हाला मी उपभोग्य वस्तूचे सांगितलेलं आहे. परंतु काही उपभोग्य वस्तू अशा असतात की त्याचा वापर करून त्याचा वापर इतर कार्यासाठी करता येत नाही असं आपण म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ जर द्राक्ष आहे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, अंगूर म्हणतो, द्राक्ष आपण त्याला खाऊ शकतो, म्हणजेच खाल्ल्यानंतर ही उपभोग्य वस्तू झाली. परंतु या द्राक्षाचा वापर आपण जर वाईन किंवा मद्य किंवा दारू तयार करण्यासाठी करत असेल तर ती वस्तू उपभोग्य वस्तू झाली का? नाही. तर त्या वस्तूला काय म्हणतो आपण? उत्पादक वस्तू असे आपण म्हणूया. या वस्तूला काय म्हणू? उत्पादक वस्तू म्हणू. म्हणजेच ती उपभोग्य वस्तू होणार नाही, ती उत्पादक होईल. कधी? जेव्हा तिचा वापर अन्य करण्यासाठी आपण वापरत असतो. वस्तू म्हणजे मद्य तयार करण्यासाठी या द्राक्षाचा वापर जर करत असू तर ते द्राक्ष काय झाले? हे उपभोग्य वस्तू झाली का? नाही. तर द्राक्ष काय झाले? उत्पादक वस्तू झाली, प्रोडक्टिव्ह गुड्स झाले ना. परंतु या द्राक्षाचा वापर आपण जर खाण्यासाठी करत असू तर मग द्राक्ष काय झाला? उपभोग्य वस्तू झालेला आहे. अशा प्रकारचा हा गुणधर्म या उपभोग्य वस्तूचा. शेवटचा वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की काही उपभोग्य वस्तू टिकाऊ स्वरूपाच्या असतात, याचा वापर अनेक वर्षापर्यंत आपण करता येतो. उदाहरणार्थ सायकल, स्कूटर, टेलिव्हिजन इत्यादी इत्यादी. म्हणजेच जसं आपण या टेलिव्हिजन किंवा बाकी टिकाऊ स्वरूपाच्या उपभोग्य वस्तूचा वापर करतो तशी त्याची झीज होत असते. काय असते? झीज होत असते. म्हणजेच काही उपभोग्य वस्तू या टिकाऊ स्वरूपाच्या असतात, म्हणजेच अनेक वर्षापर्यंत त्या वापरू शकतो आपण. उदाहरणार्थ सायकल सांगितलेली आहे, स्कूटर सांगितलेली आहे, टेलिफोन सांगितलेले आहे, टेलिव्हिजन सांगितलेलं आहे, आपल्या घरचं सोफा बघा, सोफा, डायनिंग टेबल किंवा आपल्या घराचे भांडे वगैरे जे काही असतात ते अनेक वर्ष टिकतात. मग त्या वस्तूचा आपण दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलरली वापर करत असतो. आपल्या देशाचे दिवाण बघा, झोपण्याचं बेड बघा, हे सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत आणि टिकाऊ स्वरूपाच्या आहेत. कारण अनेक वर्ष या वस्तूंचा वापर आपण करत असतो. परंतु
या वस्तूचा जसा वापर करतो तसतशी त्या वस्तूची काय होत असते, झीज होत असते. एखादी नवीन बाईक तुम्ही घेतली किंवा सायकल घेतली किंवा स्कूटर तुम्ही खरेदी केली, तर पहिल्या दिवशी ज्या स्कूटरची जी क्वालिटी असते ती 10 वर्षानंतर राहणार का? नाही. कारण ती तिचा उपभोग घेऊ घेऊ, तिचा वापर करू करू त्या वस्तूची झीज होत असते, असं या ठिकाणी म्हटलं. तर अशा प्रकारे अनेक वैशिष्ट्य आपल्याला या उपभोग्य वस्तूचे सांगता येतील. त्यानंतर आपण उपभोग्य वस्तूचे प्रकार बघूया. आता 2 प्रकारच्या उपभोग्य वस्तू आहेत. एक म्हणजेच अटिकाऊ उपभोग्य वस्तू आणि दुसरा टिकाऊ उपभोग्य वस्तू आहे ना. उपभोग्य वस्तूचे 2 प्रकार. अटिकाऊ म्हणजे न टिकणाऱ्या काही वस्तूंचा एकदाच वापर केल्याने त्याचा उपयोगिता संपुष्टात येते, त्यामुळे तिचा वापर करता येत नाही. याला अटिकाऊ उपभोग्य वस्तू म्हणतात. म्हणजेच काही वस्तू अशा असतात की त्याचा आपण एकदाच वापर करू शकतो, दुसऱ्यांदा त्या वस्तूंचा वापर करू शकत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी दूध हा टिकाऊ मध्ये येत नाही, तर अटिकाऊ मध्ये. म्हणजे आपण जर त्या दुधाचं सेवन जर केले तर त्या दुधाचा वारंवार वापर करू शकत नाही. आपण जर सकाळी जर 1 ग्लास दूध पिलं तर परत दूध आपल्या पोटात गेला तर दुधाचा वापर आपण करू शकत नाही. फळ, दूध, अन्नधान्य, दही ह्या सगळ्या उपभोगाच्या म्हणजे आपण सेवन करू शकणाऱ्या वस्तू आहेत. म्हणजे त्या वस्तूंचं आपण सेवन करत असतो, खात असतो, म्हणून दुसऱ्या उपयोगासाठी या वस्तू आपण वापरू शकत नाही. त्यामुळे त्याला अटिकाऊ म्हटले. म्हणजे टिकाऊ नाही, म्हणजेच वारंवार या वस्तूंचा आपण वापर करू शकत नाही. त्याला आपण अटिकाऊ उपभोग्य वस्तू असे आहे असं आपण म्हणतो. या ठिकाणी मी फ्रुट्सचं पिक्चर दिलेलं आहे आणि दुधाचं पण पिक्चर दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे या ठिकाणी टिकाऊ उपभोग्य वस्तू. आता काही उपभोग्य वस्तू टिकाऊ स्वरूपाच्या असतात. त्याचा कार्यकाळ हा 5 ते 10 वर्ष किंवा याच्यापेक्षाही जास्त त्या वस्तू टिकत असतात किंवा अनेक वर्षापर्यंत या वस्तू टिकत असतात. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सांगायचं झालं सायकल, पंखा, खुर्ची, टेबल, स्कूटर, टेलिव्हिजन, टेलिफोन इत्यादी वस्तूचा वापर आपण अनेक वर्षापर्यंत करू शकतो. या वस्तूची आपल्याला फक्त जसजसा वापर करतो तसतसा त्या वस्तूची काय होत असते, झीज होत असते. काय होत असते? झीज होत असते. परंतु या टिकाऊ स्वरूपाच्या असतात, म्हणजेच अनेक वर्षापर्यंत त्या टिकत असतात. म्हणजे सायकल बघा, सायकल 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष सुद्धा आपण टिकू शकते. तुमच्या घरी एखादी आजोबाच्या काळातील सायकल सुद्धा असेल, आजोबाच्या काळातील अनेक वस्तू अशा असतील, अलमारी म्हणा, पेट्या म्हणा, कपडे स्टोअर करण्याचं अलमारी आणि अनेक वस्तू, बाईक म्हणा, की मग त्या वस्तूसोबत आपल्या भावना जुडलेल्या असतात. अनेक वर्षापर्यंत त्या वस्तू टिकत असतात है ना. वारंवार वापरत असतो आपण. एखादी बाईक असेल तर ती रोज कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्या बाईकचा वापर करत असतो, ठीक आहे. परंतु दुधाचा वापर करू शकतो का रोज रोज? नाही. रोज रोज अन्य वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दूध आणावं लागतं, कारण ती अटिकाऊ आहे, टिकू शकत नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे उपभोग्य वस्तूचे 2 प्रकार, अटिकाऊ आणि टिकाऊ उपभोग्य वस्तू. अशा प्रकारे या ठिकाणी उपभोग्य वस्तूच्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.